दीप अमावस्येनिमित्त आदमापुरात लाखो भाविकांची गर्दी पहाटे 4 वाजल्यापासूनच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। दरवर्षी अमावस्ये दिवशी एवढी गर्दी होते ही माहिती असून सुद्धा प्रशासनाचे ट्रॅफिकचे नियोजन ढसाळ दिसून आले। जवळपास 4 किलोमीटर इतक्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे भक्तांच्या मध्ये व वाहनधारकांमध्ये नाराजी पाहावयास मिळाली। भाविकांची वाढती गर्दी पाहून नियोजनात बदल करण्यात येतील असे प्रतिपादन आदमापूर गावचे सरपंच विजय गुरव यांनी न्यूजशाहीशी बोलताना सांगितले। न्यूजशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट। नमस्कार, न्यूजशाहीमध्ये आपलं स्वागत आहे। आता तुम्ही पाहिलं की श्रावण महिना उद्यापासून चालू होतोय आणि आज अमावस्या आणि अमावस्या म्हटलं की आदमापूर तीर्थक्षेत्र आदमापूर बाळूमामाच्या मंदिराजवळ भरपूर प्रमाणात गर्दी असते। मामांचं दर्शन घेण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातून लोक भरपूर प्रमाणात या ठिकाणी येत असतात। आता आपण जे स्थानिकचे आदमापूरचे सरपंच गुरव साहेब आपल्या या ठिकाणी आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणचं नियोजन किंवा पहिल्या अमावस्या दिवस ज्या या उद्यापासून आता श्रावण महिना चालू होते आणि आज कशा प्रमाणात गर्दी आहे आपण अधिक माहिती जाणून त्यांच्याकडून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार, मी विजय गुरव, सरपंच आदमापूर। श्री सद्गुरू बाळूमांच्या अमावस्येच्या निमित्तानं प्रति महिना लाखोंच्या संख्येनं भाविक येतच असतात, पण ह्या श्रावण सुरुवातीच्या अमावस्येच्या निमित्तानं महाराष्ट्र, कर्नाटकातील व इतर राज्यातील लाखो भक्त आज येथे जमा झालेले आहेत। त्यासाठी दर्शन व्यवस्था त्यांच्यासाठी सुनियोजित केलेली आहे। त्यांच्यासाठी महाप्रसाद आणि अन्नछत्र व इतर सुविधांची सुद्धा चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे। मात्र काही प्रमाणात ट्रॅफिक पावसाळा असल्यामुळं थोडं वाहनांची कोंडी निर्माण झालेली आहे। त्यावर सुद्धा आम्ही विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन भविष्यात चांगलं पार्किंग आणि चांगलं नियोजन करण्याचा आमचा मानस आहे। या श्रावण मासच्या अमावस्येच्या निमित्तानं मी बाळूमामा भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो। सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क। ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क। तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा।